हल्लीच्या तरुणींना ऑनलाईन शॉपिंगचं भलतंच वेड लागलंय। साध्या साध्या वस्तू देखील ऑनलाईन मागवत असतात। अगदी नवरासुद्धा ऑनलाईन पद्धतीनं शोधला जातोय। गोव्यातील अशीच एक तरुणी ऑनलाईन नवरा शोधायला गेली आणि तिच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला। कारण ऑनलाईन बाशिंग बांधून बसलेल्या ठगानं तिला चक्क 1,39,000 रुपयांचा गंडा घातलाय। इतके पैसे पाठवल्यानंतर पार्सल घरपोच मिळेल या आशेनं ती वाट बघत बसली, पण शेवटपर्यंत पार्सल काही आलं नाही। तिनं कुरिअर एजंट कस्टम अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही। शेवटी तिनं जुने गोवा पोलीस स्थानक गाठून तिथं रीतसर तक्रार दाखल केली आहे। आता पोलिसांनी ऑनलाईन घोड्यावर बसलेल्या अज्ञात नवरदेवाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे। त्यामुळे तरुणींनो, ऑनलाईन शॉपिंगपर्यंत ठीक आहे, पण ऑनलाईन नवरा बघताना जरा सावधगिरी बाळगा। ही तरुणी मॅट्रिमोनियल साईटवर स्वप्नातील राजकुमार शोधत असताना एका तरुणाच्या संपर्कात आली। त्याचं बोलणं अतिशय प्रेमळ आणि गोड वाटल्यानं ती तरुणी देखील त्याच्यावर भाळली। त्या राजकुमारासोबत सुखी संसाराचं स्वप्न बघू लागली। तोही तिला स्वप्नांच्या दुनियेत फिरवत राहिला। एक दिवस या स्वप्नातल्या राजकुमारानं तिला फोन केला आणि तिला सरप्राईज दिलं। प्रेमाची अविस्मरणीय भेट म्हणून अतिशय मौल्यवान वस्तू पार्सल करून पाठवली असल्याचं त्यानं सांगितलं। ती त्या सरप्राईज पार्सलची वाट बघू लागली। इतक्यात तिला कुरिअर एजंट आणि कस्टम अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले। पार्सलमध्ये अतिशय मौल्यवान वस्तू असल्यामुळं त्याचं शुल्क भरावं लागेल असं त्यांनी सांगितलं। तरुणीला देखील लगेच विश्वास बसला। अखंड स्वप्नात बुडालेल्या या तरुणीनं UPIद्वारे तब्बल 1,39,000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली आणि पार्सलची वाट बघत बसली। मात्र शेवटपर्यंत पार्सल आलंच नाही। तरुणीनं कुरिअर एजंट आणि कस्टम अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे फोन बंद मिळू लागले। त्यामुळे कासावीस झालेल्या तरुणीनं नवरदेवाला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील गायब झाला होता। त्या ऑनलाईन नवरदेवानं 1,39,000 रुपयांचा गंडा घातल्यानंतर या तरुणीला जाग आली आणि तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला। तिनं थेट जुने गोवा पोलीस स्थानक गाठून स्वप्नातील राजकुमाराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पोलीस आता तरुणीच्या स्वप्नातील त्या ऑनलाईन नवरदेवाचा शोध घेत आहेत। त्यामुळं तरुणींनो, ऑनलाईन प्रेमात पडताना किंवा ऑनलाईन नवरा शोधताना डोळे उघडे ठेवा आणि जागरूक राहा, असं आवाहन जुने गोवे पोलिसांनी केलंय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।